किचन मध्ये आपणा सर्वांचं खूप खूप स्वागत। आज आपण बनवणार आहोत मसाला पापड। तो कशा बनवायचा तो आपण बघूया। आपण घेतला आहे एक उडदाचा पापड। आपण अगोदर तवा गरम करून घेतलाय, त्यावर आपण पापड घेऊया। मंद आचेवर तो आपण एका रुमालाने किंवा कपड्याने तो असा भाजून घेऊया। आता आपण याला रोस्ट करून घेतलाय आणि लगेच आपण त्याला एका ग्लास मध्ये टाकूया। एक 5 मिनिटं तो थंड होईपर्यंत त्याला ग्लास मध्येच ठेवूया, म्हणजे त्याला असा थोडा अंडाकृती आकार येईल आणि त्याला मध्ये सर्व करायला आपल्याला इझी जाईल। आता आपण त्याच्यासाठी काय काय साहित्य लागते ते एकदा बघूया। किसलेला गाजर घेतलाय आपण, चॉप केलेला कांदा, कोथिंबीर घेतलेली आहे, बारीक शेव, त्यानंतर काकडी घेतली आहे आणि टोमॅटो, त्यानंतर काळी मिरेपूड, चाट मसाला, सेंधव मीठ आणि बडीशेपची पावडर घेतली आहे। आता आपण त्याला सर्व करूया। त्यामध्ये आपण टाकूया टोमॅटो, त्यानंतर आपण घालूया त्यावर काकडी, त्यानंतर थोडासा गाजर। आपण आवश्यकतेनुसार कमी जास्त करू शकता। त्याच्यामध्ये आपण किसलेला पनीर पण घालू शकतो। हा थोडा घातलाय कांदा, त्यानंतर आपण घालूया थोडीशी कोथिंबीर। आता आपण त्याच्यावर थोडा काळी मिरेपूड घालूया, थोडा चाट मसाला, थोडं सेंधव मीठ, बडीशेपची पावडर। बडीशेपच्या पावडरमुळे त्याला स्मेल खूप छान येतो। आणि आता त्याच्यावर घालूया आपण बारीक शेव, आता आपण टोमॅटो सॉसनी गार्निश करूया। थोडा व्हाईट मेयोनीजही घालूया। तुम्ही बघू शकता किती सुंदर आणि छान दिसतंय। ही आपली रेडी आहे मसाला पापड। तुम्हाला माझी रेसिपी कशी वाटली एकदा नक्की ट्राय करा। माझ्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि आवडली असल्यास कमेंट मध्ये मला नक्की सांगा तुम्हाला कशी वाटली आणि सबस्क्राईब करा। थँक यू।